नितीन गडकरी माझ्यासोबत आहेत. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. नागपूर सिलेंडर मुक्त होणार आहे. सर, 2 वर्षात नागपूर सिलेंडर मुक्त होईल आणि सीबीजी, ज्या सीबीजी साठी तुम्ही कंप्रेस बायोगॅससाठी तुम्ही आग्रही होता, अनेक वर्ष तुम्ही काम करताय, सीबीजी सुद्धा जाईल घरोघरी आणि नागपूर सिलेंडर मुक्त होईल. नाही, 2 वर्षात मी करा असं सांगितलं. त्यांनी बराच वेळ मागितला. पण हे जर झालं तर नागपुरात जर गाड्या CNGवर चालल्या तर प्रदूषण कमी होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नागपूर महानगरपालिकेत जो कचऱ्याचा प्रकल्प आहे तिथे 28 टन पर डे CNG तयार होत आहे. मौद्यामध्ये जे रिलायन्सची जागा आहे तिथे 5 टन ऑलरेडी सुरू होत आहे. आपल्या इथे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यात धान आहे. त्याच्यापासून मोठ्यावर आपण तयार करू शकतो आणि इथलंही आहे. आपल्या रिक्वायरमेंटपेक्षा देशात 45% फक्त आपल्याजवळ आहे, 55% इम्पोर्ट आहे. जर आपल्या देशात शेतकऱ्यांनी किंवा अन्य मार्गाने आपण हे केलं तर आपलं इम्पोर्ट पण वाचू शकतं. हळूहळू पाईपनी सगळ्यांच्या घरी गॅस जावा, इंडस्ट्रीत जावा, सिलेंडरची गरज पडू नये. म्हणजे गॅसची किंमत ही 10-15% स्वस्त होईल, स्वस्तात मिळेल आणि प्रदूषण पण कमी होईल. एक चांगली सुरुवात नागपूरला झाली आहे आणि लवकरात लवकर आता नागपूरला घराघरात पाईपलाईनने गॅस पोहोचवण्याचा प्रयत्नाची योजनेला जनतेने सहकार्य करावं, जेणेकरून लवकरात लवकर हे जर झालं तर नक्कीच एक नागपूरच्या जनतेला 10% गॅसची बचत पण होईल पैशामध्ये आणि घरी जेवढा पॅस तो मिळेल, एक चांगली सोय होणार आहे. सर, हे सांगा, हायवेच्या शेजारी पाईपलाईन टाकलेली आहे, यानंतर हायड्रोजन असेल किंवा इतर गॅस जे आहे ते अशाच पद्धतीनं हायवेच्या शेजारी जागा जी आहे, नाही, नाही, नाही. हां, तर ह्या हायवेच्या शेजारी जे हायड्रेटच्या सहजी अशी कल्पना आहे की एक डक्ट टाकायचं, ऑप्टिक फायबर केबल, गॅसची पाईपलाईन, पाण्याची पाईपलाईन. मी जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे 95 साली बांधला होता त्यावेळी मी एक डक्ट टाकून ठेवला. त्याचा आता 25-30 कोटी इन्कम महाराष्ट्र सरकारला मिळतं. त्यामुळे पण हायड्रोजन नाही नेता येणार. हायड्रोजन जे आहे याचा ट्रान्सपोर्ट ऑफ हायड्रोजन हा डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे. हायड्रोजन फ्युएलिंग स्टेशन ही मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी आत्ता त्यांना विनंती केली की आम्ही 10 रस्त्यांवर हायड्रोजनवर आता ट्रक चालवणार. हायड्रोजन ट्रक तयार झाल्या, व्हॉल्वोच्या तयार झाल्या, अशोक लेलँडच्या तयार झाल्या, टाटाच्या तयार झाल्या, आयशरच्या तयार झाल्या. पण हायड्रोजन फिलिंग स्टेशनची किंमत 8 कोटी आहे आणि ट्रान्सपोर्ट ऑफ हायड्रोजन ही प्रॉब्लेम आहे. या 2 बाबतीत आता आपल्याला काम करायचं आहे. ते जर झालं तर आपण पाण्यापासून हायड्रोजन तयार करू आणि त्याचबरोबर जे कचरा आहे, ऑर्गॅनिक वेस्ट, ती बायोडायजेस्टरमध्ये टाकल्यावर त्यातून मिथेन तयार करून CO2 वेगळा केला तर होईल. आता CO2 पासून जी आहे, जी समस्या आहे, तो CO2 पासून देखील DME तयार होऊ शकतो आणि DME जो आहे तो देखील 20% पर्यंत आपण LPG टाकू शकतो. आपल्याला देशात गॅस कमी असल्यामुळे आणि यावर आपण जगात अनेक देशावर अवलंबून असल्यामुळे सर्व सोर्सेस आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्याला आत्मनिर्भर बनण्याकरता सगळ्या प्रयत्नांना सरकारतर्फे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून नक्कीच आत्मनिर्भर भारत सर, बनेल. एक शेवटचा प्रश्न असा, 1,00,000 कोटीपेक्षा जास्त नागपूरमध्ये प्रोजेक्ट जे झालेले आहे, समृद्धी महामार्ग 55,000 कोटीचा आहे, मेट्रो आणली, फर्स्ट फेज, सेकंड फेज, एम्स, IIT, IIIT, गॅस, सगळं सुरू आहे. आगामी निवडणुकांमध्ये तुम्ही काम केलेलं तुमचा हिशोब चुकला. हां. आतापर्यंत मी एकट्याने माझ्या डिपार्टमेंटनीच 1,50,000 कोटी रुपयाची कामं केली आहे आणि हे सगळे जर जोडले तर ते 2,00,000 कोटी रुपयाच्या वरती जाईल. आगामी निवडणुकांमध्ये हाच मुद्दा राहणार आहे निवडणुकीत. आम्ही मिहानमध्ये आत्तापर्यंत 1,00,000 लोकांना रोजगार दिला. जास्तीत जास्त औद्योगिक गुंतवणूक यावी आणि इथल्या तरुण मुलाला रोजगार मिळावा याकरता प्राधान्य आहे. धन्यवाद. आपण पाहू शकतो, ही जी फॅसिलिटी आहे, ही फॅसिलिटी नागपूरच्या कान्होली बारा परिसरामध्ये तयार झालेली आहे आणि कान्होली बारातली ही जी फॅसिलिटी आहे, ही फॅसिलिटी आत्ता नागपूर शहरात PNG गॅस जो आहे तो घराघरात जाईल. त्यामुळे सिलेंडर मुक्त नागपूर होण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं हे पाऊल आहे. यासोबत इंडस्ट्रीज, हॉस्पिटलला सुद्धा गॅस पाईपलाईनद्वारे दिला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.